મહારાષ્ટ્રના પાલઘરમાં દહાણુ આદિજાતિ વિકાસ પ્રોજેક્ટ અંતર્ગત અનેક આશ્રમ અને શાળાના વિદ્યાર્થીઓને ભોજન આપવામાં આવ્યું હતું, જેમાં આદિવાસી આશ્રમ શાળાઓમાં ફૂડ પોઈઝનિંગ થયું હતું. सकाळी 5:30च्या दरम्यान आश्रमशाळा रणको येथे जवळजवळ 28 विद्यार्थी आलेले आहेत. त्याच्यातले 8 विद्यार्थ्यांना इथे IPD केलेलं आहे आणि 20 विद्यार्थी त्यांना OPDवर ठेवलेले आहेत. ते 8 विद्यार्थ्यांची थोडं प्रकृती त्यांना IV वगैरे लावलेलं आहे आणि बाकी 20 विद्यार्थी त्यांना इंजेक्शन आणि अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं आहे. आणि जे 8 विद्यार्थी आहेत त्यांचं आपण आता सॅम्पल वॉमिटिंग आणि स्टूल सॅम्पल घेऊन पुढे वरती तपासणीसाठी पाठवतोय. आणि त्यांची प्रकृती स्टेबल आहे. सगळ्यांचा BP वगैरे नॉर्मल आहे. अंडर ऑब्झर्वेशन म्हणून आपण ठेवलेलं आहे त्यांना.